नमस्कार मंडळी. कोकण म्हटलं की समुद्र किनारा आणि छान अशी प्राचीन मंदिरे. असेच आज मी तुम्हाला घेऊन जाते कोकणातील प्राचीन आणि निसर्गरम्य ठिकाणी, ते म्हणजे श्री क्षेत्र केशवराज मंदिर. दापोली पासून हे मंदिर 6 ते 7 किलोमीटर आहे. जाण्याचा मार्ग खूप सुंदर आहे. आपण आपली गाडी आरामात इथे घेऊन जाऊ शकतो. दापोली हरणी मार्गावर आसूद गाव येतं आणि तिथून दापकेवाडीपर्यंत आपल्याला आपल्या गाडीने जाता येतं. गाडी पार्किंगसाठी बरीच अशी मोठी जागा आहे आणि 50 रुपये पर गाडी अशी पार्किंगचे चार्जेस तिथे आहेत. आपण छान गाडी पायथ्याशी पार्क करून पायवाटेने किंवा ऑटोने तिथे जाऊ शकतो. आता आम्ही केशवराज मंदिराकडे जातोय आणि हा पायी चालण्याचा रस्ता आहे. प्रमाणे तुम्हाला ऑटो करून पण डिरेक्टली ते सोडतात, जिथे तुम्हाला अंदाजे 30-40 पायऱ्या चढाव्या लागतात आणि जर पायी चालत गेलं तर आपल्याला 200-250 पायऱ्या चढाव्या लागतात. आम्ही इथे जाताना असे बरेच स्टॉल्स लागतात, जिथे कोकम सरबत आणि पापड वगैरे बरेच मिळतात. यांच्याकडे छान फ्रेश असे उकडीचे मोदक आता ते तयार करत आहेत. गरमागरम आणि एकदम फ्रेश असे कोकणी स्टाईल उकडीचे मोदक तयार करतात. आपण त्यांना ऑर्डर देऊ शकतो आणि ते आपल्याला रेडी करून देतील. आम्ही निघालोय केशवराज मंदिराकडे. एवढा सुंदर रस्ता आहे हा. सुपारीच्या बागा आहे, खूप उंच उंच आणि छान एक असा पाण्याचा झरणा चाललेला आहे धबधब्यासारखं. खूपच छान. आणि वाटेमध्ये असे कोकण मेवाचे खूप छान स्टॉल आहे, जिथे तुम्हाला उकडीचे मोदक, कोकम सरबत, लिंबू सरबत असे छान जसं रिफ्रेशमेंटसाठी असे छान छान जागा आहे. जाताना पण छान अशी इंटरेस्टिंग अशी जर्नी वाटते. असं थंडगार सावलीमध्ये आणि ब्रेक घेत घेत तुम्ही नक्कीच जाऊ शकता. आणि ज्यांना पॉसिबल नसेल होत जायला, त्यांच्यासाठी रिक्षाची पण सोय आहे. तिथून जर तुम्ही रिक्षा केला तर तुम्ही डिरेक्टली मंदिराजवळ पोचाल, जिथून तुम्हाला सुमारे 30-40 पायऱ्याच चढाव्या लागतील. पण असं पायवाटेने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 200 पायऱ्या चढाव्या लागतील, ज्यासाठी तुम्हाला 15-20 मिनिट लागतील. उंच उंच सुपारीचे झाडं आहेत. उंचावर तुम्ही फोकस करून बघाल तर वरती तुम्हाला सुपारी दिसतील. छान वातावरण आहे. आता मी पाण्याने खाली आलो आहे. इकडे थोडा प्लेन रस्ता आहे आणि बाजूला एक ओढा आहे पाण्याचा. आम्ही आता त्या पाण्याच्या ओढ्यापासून जाऊया. मंदिराकडे जाताना मध्ये एक असा ओढा नदी आहे, पण छान असं बसायला जागा आहे. तुम्ही इथे छान फोटो काढू शकता. पाणी काही जास्त नाहीये, पण ते पाणी सारखं वाहत आहे. खूप सुंदर पाण्याचा आवाज वाटतो. छान फोटो काढू शकता, 5-10 मिनिटं रेस्ट करू शकता आणि मग तुम्ही जाऊ शकता. पण छान सगळीकडून नारळीच्या बागा, सुपारीच्या बागा, नंतर बरेच काही अशी झाडं आहेत, त्यामुळे एकदम थंड आणि पाणी पण खूप गार आहे. फायनली पोचलो आम्ही वर. अराउंड 20-25 मिनटं लागले आम्हाला परत पोचायला. 20 मिनिटांची खूप मोठी हाईक करून आलो आम्ही. ॲक्च्युली ऊन खूप आहे आणि पायऱ्या खूप उंच उंच आहे, त्यामुळे जरा थकायला होतं. फायनली वी रीच केशवराज मंदिर. आणि येतानाचा जर्नी खूप छान आहे. खूप छान झाडं आहे, थंड हवा आहे
पण तुम्ही थांबत थांबत बसायला बऱ्याच ठिकाणी त्यांनी जागा केली आहे. आणि मध्ये पाण्याचा ओढा असल्यामुळे तिकडे पण थंडावा छान जाणवतो. टाइमपास करू शकतो. थंडावा आहे, तुम्ही तिकडे 5-10 मिनटं स्पेंड करू शकता, छान नक्कीच फोटो तुम्ही काढू इथे शकता. येऊन व्हिजिट करू शकता. खूप छान प्लेस आहे ही. बेसिकली येतानाची जो रोड आहे तोच खूप सुंदर आहे. सो मी रिकमेंड करेल, जर तुम्ही अर्ली मॉर्निंग जर आलात तर खूप छान मस्त सकाळी येऊन पटकन दर्शन करायचं आणि त्यानंतर जाताना कोकणी पारंपरिक नाश्ता करून तुम्ही तुमचा प्रवास नंतर कंटिन्यू करू शकता. सो आय थिंक ऑटो न करता पायी यायचा जो आमचा विचार होता तो मला वाटतं तो बरोबर होता. कारण तुम्ही जेव्हा पायी याल तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली इथलं एक्सपिरियन्स हे सगळं एक्सपिरियन्स करायला भेटेल. तुम्ही जर ऑटोनी आले तर कदाचित तुम्ही ते मिस कराल. बट तुमच्यासोबत जर ओल्ड एज पीपल असतील सो त्यांच्यासाठी ऑटो हा बेस्ट ऑप्शन आहे. ते डिरेक्टली मंदिराच्या थोडं 20 पायऱ्या आपल्याला हार्डली चढावं लागतील आणि बाकी ते डिरेक्टली मंदिराच्या तिथे सोडून देतात. सो छान एक्सपिरियन्स होता. चला आतमध्ये जाऊन बघूया आता. दापोली तालुक्यात हे केशवराज मंदिर आहे, जे विष्णूंचं मंदिर आहे. अशी आख्यायिका आहे की एका रात्रीत पांडवांनी हे मंदिर बांधलंय. सुमारे 5000 वर्षापासून हे मंदिर जागृत विष्णूंचं मंदिर आहे असं मानण्यात येतं. खूप सुंदर परिसर आहे. कंटिन्युअस पक्ष्यांचा छान आवाज. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की येतानाचा जो प्रवास आहे तो इथे आल्यावर थोडं दमायला होतं, पण खरंच इथे आल्यावर एकदम सगळं मन शांत होतं. सो मस्त सगळीकडे छान झाडं आहे, सुपारीच्या बागा आहेत आणि पाणी येतंय त्याची पण एक विशिष्ट रचना आहे. ती वरून पाणी येते आणि त्यांनी जे छोटे छोटे होल केले आणि त्या होलमधून पाणी पास होतं. सो एवढ्या वर्षापासून एवढं सुंदर मंदिर, जागृत मंदिर आहे. खरंच एकदम शांत आणि एवढं थंड वाटतं इथे. आता बरंच ऊन आहे बाहेर तसं पाहिलं तर इथे आलं की एकदम शांत आणि थंड वाटतं. सो नक्की जर तुम्ही दापोलीला कधी आलात तर केशवराज मंदिराला नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे. दापोलीला आलात तर नक्कीच केशवराज मंदिराला भेट द्या. खूप सुंदर असा अनुभव आहे. याच नोटवर मी आता हा ब्लॉग एंड करते. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत राहा, मजेत राहा. बाय बाय.